हे सगळी लोक मला पाहून किंवा हरिभक्तीपरायण सविताताईंना पाहून आश्चर्यचकित झाले असतील. हे म्हणत असतील ते काही सप्ताह आहे का कीर्तन आहे आज? ही महाराज मंडळी वारकरी क्षेत्रातले या व्यासपीठावर कसे आले? सगळ्यांनी आपला प्रवास सांगितला. तामसेकर सरांचा प्रवास जर्नी बायोग्राफी मी यूट्यूबला बघितली होती आणि तामसेकर सरांची त्याचप्रमाणे आदरणीय विठ्ठल मगर सरांची जर्नी मी स्वतः बघितली बायोग्राफीमध्ये. आपल्या सगळ्यांना रियांशनी करोडो रुपये दिले. नांदेड शहराचा इतिहास घडवणारे ग्रेट लीडर सन्माननीय प्रकाशजी तामसेकर सर यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये या जिल्ह्यामध्ये सगळा जिल्हा रियांशमय झालेला आहे. विठ्ठल मगर सर त्यांना खूप चांगली साथ देत आहेत. त्याचप्रमाणे आमचे वाशिमचे लीडर तेही त्यांना खूप चांगला सपोर्ट करत आहेत. तुम्हा सगळ्यांना 65 लाख मिळाले, कोणाला 20 लाख रुपये मिळाले, कोणाला 1 कोटी रुपये मिळाले. या कंपनीचे फास्टेस्ट कोहिनूर ज्यांनी इतिहास घडवला आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये, नेटवर्क मार्केटिंगमध्ये, आपल्या सगळ्यांच्या भाषेमध्ये डायरेक्ट सेलिंगमध्ये, ते या कंपनीचे सगळ्यात फास्टेस्ट कोहिनूर ज्यांच्या सगळ्या रँक संपल्या कंपन्यांच्या, असे ग्रेट लीडर दत्तात्रयजी मांडे साहेब यांना 9 कोटी रुपये भेटले. त्यांनी ते कमवले रात्र आणि दिवस. कुणाला कोटी भेटले, कुणाला लाख भेटले. मला काय मिळालं? या रियांशनं मला माझी आई जिवंत करून दिली. माझ्या आईला कॅन्सर तोंडाचा 4थ्या स्टेजचा, 450 शुगर. डॉक्टर म्हणे जबडा काढावा लागेल, शक्य नाही. आई जगदंबेच्या आशीर्वादाला आलो कोल्हापूरला, माऊलीचं दर्शन घेतलं आणि आईने मला सांगितलं आता तुला मला कुठं फाडायचं फाड, कुठं ऑपरेशन करायचं कर. मी ऑपरेशन केलं. 4 महिने आईची मान धरून होतो, 24 तास, 2.5 वर्ष लघवी संडास जागेवर काढणारा कीर्तनकार आहे मी. आई कीर्तनात नाही सांगत, सेवा करून दाखवली. साहेब आले मांडे साहेब, नाकात नळी होती 4 महिने. जेवण कसं देता? म्हटलं साहेब जेवण देतच नाही, मुगाचं पाणी देतो, भाजीपाल्यांचं लिक्विड करून देतो. अमृत ज्यूसची बॉटल आहे, 42 आयुर्वेदिक वनस्पती आहेत. बॉडीला न्यूट्रिशनची गरज आहे, फूड सप्लिमेंटची गरज आहे. हे औषध नाही, हे फूड सप्लिमेंट. हे द्या, बॉडी रिकवर होईल. चमत्कार झाला. अमृत ज्यूस बरोबर डायबोजी दिलं. 7 महिन्यामध्ये आईची इन्शुलिन बंद झाली, शुगरची 450. 11 महिन्यानंतर टॅबलेट बंद झाली आणि 2.5 वर्ष बेडवर असलेली माझी आई सगळ्या गावात फिरायला लागली. आता 3 किलोमीटर रोज चालते. ना कुठली गोळी आहे, ना कुठली टॅबलेट आहे, ना कुठले फार्मास्युटिकलचं मेडिसिन आहे. तिच्या तोंडात जर गोळी टाकली तर खड्डा पडत होता. कॅन्सरचे केमो आणि रेडिएशन किती खतरनाक असतात तुम्हाला माहिती आहे. म्हणून रियांशने मला काय दिलं? तुम्हाला कोटी रुपये दिले असतील, पण मला रियांशने माझी आई दिली. माझी आई जिवंत झाली, म्हणून मला रियांश जिवंत ठेवायचंय. त्यासाठी मी आज खास करून तुम्हाला भेटायला आलो. मांडे साहेब माझे सख्खे साडू आहे. 3 वर्ष मी रियांशला मनावर घेतलं नाही. माझी आई वाचली तरी घेतलं नाही. पण ज्या वेळेला माझ्या पत्नीकडून त्यांचं ऑडिटची फाईल गेली, माझी पत्नी ऑडिटर आहे, 5 कोटी रुपये टर्न ओव्हर झाले, 5 कोटीच्या पुढे इन्कम गेला आणि तिनं मला सांगितलं दाजींनी माझ्याकडून फाईल काढली. म्हटलं काय झालं? आपण तर चांगले बोलतोय चालतोय. ती म्हटली काहीतरी कारण असेल, बॉसला विचारलं. तिनं विचारलं, त्यांनी सांगितलं मॅडम मांडे साहेबांना आता स्पेशल CA पाहिजे. खूप कमी वेळेमध्ये खूप उत्पन्न कमवलं, खूप पैसे कमवले, याच्याकरता कन्सल्टंट नाही प्रॉपर CA पाहिजे, म्हणून फाईल आपल्याकडनं गेली. तिनं मला सांगितलं दाजींनी 5 कोटीच्या वरती रुपये कमवले. अरे म्हटलं मागच्या वर्षी तर 70-75 लाख रुपये कर्ज होतो आणि आपल्याला भीती होती, माणूस बाहेर गेलाय 15-15 दिवस येत नाही, काय करत असेल. आम्ही सगळे टेन्शनमध्ये.
टेन्शन मध्ये. पण कोहिनूर आहे ना, 70 लाख रुपये कर्ज होतं, पण कोहिनूर सारखाच चमकत होता. कधी डिमोटिवेट झालेलं मी मांडे साहेबांना बघितलं नाही. आमचा 20 वर्षाचा संबंध आहे. आम्ही 20 वर्षापासून साडू आहोत. दिवाळीमध्ये मी त्यांच्या शेजारी प्लॉट घेऊन राहायला गेलो, तिथे बंगला बांधला आणि मग सगळं त्यांचं वातावरण बघितल्यानंतर मला किक बसली. कधी तुम्ही पाठीमागे जो इथं कार्यक्रम केला ना, त्यांच्यावरती ती फुलं टाकताय, लोक गळ्यात पडून रडताय, डोळ्यात पाणी येतंय, एवढा इमोशन क्रिएट करताय. अरे बापरे, म्हणलं मलाच हार भेटत होते, माझ्याच लोक पाया पडत होते. माझ्या साडूच्या गळ्यात पण हजारो हार आहेत, हजारो लोक पाया पडतात. हजारो लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारा व्यक्ती जर माझा सख्खा साडू असेल तर मला त्यांच्या हातात हात घ्यायला आणि लोकांच्या जीवनातलं आरोग्य द्यायला लाज वाटायची काय गरज आहे? काय लाज वाटायची गरज आहे? आणि म्हणून मी त्यावेळेला त्यांच्याकडे वेळ होता, त्यांना सोबतही पाहिजे होता. मी कीर्तन करत फिरत होतो. माझे जी टॉकीजला यूट्यूबला हजारो कीर्तन आहेत. पण आता मांडे साहेबांकडे अजिबात वेळ नाही आहे. आता मला त्यांच्या मागे लागावं लागतं. साहेब मला येऊ द्या ना, साहेब मला येऊ द्या ना. मी मागे मागे लागतो. आज मी त्यांच्या मागे लागूनच आलेला आहे. तर मी सगळ्यांना विनंती करतो, ज्यांनी रियांश जॉईन केलं नाही त्या लोकांना माझी विनंती आहे, रियांश सारखा दुसरा पर्याय तुम्हाला या भारतात दुसरा कुठला नाही. पर्याय नाही. या क्षेत्रात जो या कंपनीत जो काम करीन त्या प्रत्येकाला पैसा भेटतो. इथं फक्त वरचाच लीडर मोठा नाही होत. नाही तर आमच्या वारकरी संप्रदायातल्या अनेक कीर्तनकारांनी अनेक पाठीमागे एका कंपनीचं काम केलं, ड्रॉप दाखवायची काहीतरी काम केलं, परंतु त्यांना मोठमोठ्या रँक भेटल्या नाही किंवा उत्पन्न भेटलं नाही. परंतु आता सविताताई खूप छान बोलल्या, तुमच्या मनातले सगळं काय असेल ते गोदावरीमध्ये स्वाहा करा आणि रियांश मध्ये या. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जर कुणी शिल्लक असेल, महाराष्ट्रातला वारकरी संप्रदायातला एक प्रसिद्ध कीर्तनकार मी सुनील महाराज मंगळापूरकर तुम्हाला सांगतोय, तुम्ही रियांश जॉईन करा, लोकांचं आरोग्य दुरुस्त करा आणि स्वतःचं जीवन यशस्वी करा ही विनंती करतो. हर रियांश, घर घर रियांश. रामकृष्ण हरी.